परभणी येथील घटनेचा बहुजन समाज पार्टीच्या वतीने निषेध करण्यात येऊन आरोपीस कडक शासन करण्यात यावं अशा आशयाचं निवेदन जिल्हा प्रशासनास सादर करण्यात आलं। परभणी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय इथं वर्दळीच्या ठिकाणी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करण्यात आली। त्याच्या निषेधार्थ आरोपीची कसून चौकशी करण्यात यावी, आरोपी विरुद्ध सक्त कारवाई व्हावी, तसंच या षडयंत्रामागं ज्याचा हात आहे त्याची चौकशी करून त्याच्यावर सक्त कारवाई करावी। राज्यामध्ये ज्या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे आहेत त्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा, असं न झाल्यास बहुजन समाज पार्टीच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा पद्धतीचं निवेदन बहुजन समाज पार्टी सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं मनीषा कुंभार यांना देण्यात आलं। परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरामध्ये उभा करण्यात आलेलं शिल्प 10 डिसेंबरला एका व्यक्तीकडून तोडफोड करण्यात आली। व्यक्ती एक जरी दिसत असली तरी हे काम एका व्यक्तीचं नाही आहे। या पाठीमागे ज्या शक्ती आहेत, ज्या राष्ट्रद्रोही शक्ती आहेत, त्यांचा शोध प्रशासनानं घेतला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं या पाठीमागच्या कंटकांना अटक करून त्यांच्यावरती राष्ट्रद्रोहासह अन्य गंभीर अशा स्वरूपाचे जे गुन्हे लागू होतात ते लागू केले पाहिजेत, अशी बहुजन समाज पार्टीची मागणी आहे। याशिवाय आम्ही अशी मागणी करीत आहोत की यापुढे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं गैरकृत्य करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी राज्य शासनानं, पोलीस प्रशासनानं आणि गृह खात्यानं योग्य पावलं उचलावीत आणि ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा किंवा महापुरुषांच्या प्रतिमा आहेत त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं पोलीस बंदोबस्त द्यायला हवा आणि याही पुढं अशा प्रकारचं गैरकृत्य जर कुठं घडत असेल तर त्याचा बहुजन समाज पार्टी रस्त्यावरून खऱ्या अर्थाने या ठिकाणी विरोध करेल। या प्रसंगी प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट संजीव सदाफुले, प्रशांत लोकरे, जिल्हाध्यक्ष बबलू गायकवाड यांच्यासह तिप्पण्णा लोहार, योगेश गायकवाड, शीलवंत करणकाळे, सुहास सुरवसे, इंद्रजित वाघमारे, कपिल कोळी, सुभाष गायकवाड, प्रमोद राऊत आदींची उपस्थिती होती।